जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांचा आज एक दिवसाचा बँक बंदचा संप, 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांचा आक्रोश आंदोलन सुरू। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागण्यांकडे दुर्लक्ष केला तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचे इशारा दिला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांनी आज एक दिवसाचा बँक बंदचा संप पुकारला असून केंद्र आणि राज्य सरकारमधील अनेक घटकांना 5 दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला असताना बँक कर्मचाऱ्यांना मात्र अद्याप 5 दिवसांचा आठवडा मंजूर करण्यात आलेला नाही। देशातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांना देखील 5 दिवसाचा आठवडा, तसेच LIC ऑफिस यासारख्या कार्यालयाला देखील 5 दिवसाचा आठवडा आहे। त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत चालल्याचा आरोप करण्यात आला आहे। 5 दिवसांचा आठवडा तातडीने लागू करावा या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा यांच्यासह सर्वच राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे। या संपामुळे जिल्ह्यातील बकेक व्यवहार मोठ्या प्रमाणावर ठप्प झाले असून रोख व्यवहार, कर्ज वितरण आणि इतर सेवा प्रभावित झाल्या आहेत। मात्र ग्राहकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, असे बँक कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले असून ATM, UPI आणि डिजिटल व्यवहार सुरळीत राहतील याची पूर्वतयारी करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले आहे। बँक कर्मचाऱ्यांनी असा आरोप केला आहे की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळे नाईलाजाने एक दिवसाचा संप पुकारावा लागत असल्याचे बँक युनियनचं म्हणणं आहे। या संपामुळे कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापला जाणार असला तरी केंद्र सरकारने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बँक कर्मचाऱ्यांनी दिला आहे। या संदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाचे कनिष्ठ सहाय्यक मनोज कुमार पिंपळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। अरे वित्त मंत्री होश में आओ, अरे आवाज दो, वित्त मंत्री होश में आओ, हल्ला बोल, तानाशाही को हल्ला बोल, कांग्रेस नाम सलाम, कांग्रेस नाम सलाम, कांग्रेस नाम सलाम। न्याय तो तुमको देना होगा, देना होगा। हर रोज गुरमती टक्कर में अवर यूनिटी जिंदाबाद, अवर यूनिटी जिंदाबाद, आवाज दो। हम करेंगे, फिर करेंगे। We want। बात तो तुमको करनी होगी, बात तो तुमको करनी होगी। जीते थे, अरे कल भी हम जीते थे, हम सब नहीं चलेगी। हमने किया, हम करेंगे, फिर करेंगे, सारा भारत बंद करेंगे। हम करेंगे, फिर करेंगे, सारा भारत बंद करेंगे। होश में आओ, वित्त मंत्री होश में आओ। नमस्कार। UFBU, युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन, याच्या अंडरमध्ये बाकीच्या सर्व युनियन्स येतात। त्यांनी हा कॉल दिलेला आहे संपाचा। ऑल इंडिया आज नॅशनलाइज बँका सर्व बंद आहेत, संप केलेला आहे। आमची प्रामुख्याने एकच मागणी आहे जी बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे, ती म्हणजे 5 दिवसाचा आठवडा।
5 डे वीक ही आमची मान्य झालेली मागणी, परंतु त्याचं लागू होत नाहीये, इम्प्लिमेंटेशन होत नाहीये. 5 डे वीक याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की का पाहिजे 5 दिवसाचा आठवडा आणि 2 दिवस सुट्टी का पाहिजे, तर त्याचं मेन कारण म्हणजे आज डिजिटल बँकेच्या युगामध्ये बँकेत येण्याची कोणत्याही ग्राहकाला गरज पडत नाही. एटीएम, सीडीएम, ग्राहक सेवा केंद्र, UPI पेमेंट, ATM, इंटरनेट बँकिंग असे सर्व चॅनल्स ओपन असताना बँक 6 दिवस चालू ठेवण्याची काही गरज नाहीये. दुसरा विषय म्हणजे जरी बँकेचा वर्किंग आवर्स 10 ते 4 असला तरी सुद्धा बँकर हा रात्री 8-9 वाजेपर्यंत बॅक ऑफिस मध्ये काम करत असतो. तो आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. त्याला त्याचं फिजिकल मेंटल हेल्थ याला तो वेळ देऊ शकत नाही. हाच जर कधी 5 डे वीक सरकारने इम्प्लिमेंट केला तर 2 दिवस जो वेळ त्याला मिळतो तो त्याच्या कुटुंबाला स्वतःसाठी, स्वतःच्या वेल बिईंग साठी, समाजासाठी देऊ शकतो आणि पुन्हा डबल एनर्जीने पुढचे 5 दिवस तो ग्राहकाच्या सेवेमध्ये रुजू होऊ शकतो. जर सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, RBI, LIC अशा अनेक संस्था जर कधी 5 दिवसाच्या आठवड्यावरती काम करत असतील तर फक्त बँकिंग सेक्टरवरती हा अन्याय का? तर याबद्दल सरकारने लवकरच निर्णय घ्यावा, अन्यथा याच्याही पेक्षा जोरदार आंदोलन करण्याची आमची तयारी आहे. पाला जाण्याच्या आधी आमचे ATM पूर्णपणे भरून ठेवलेले आहेत. तसेच इंटरनेट बँकिंग, UPI पेमेंट याच्यामध्ये कुठलीही अडचण निर्माण होऊ नये याची दक्षता घेतली गेलेली आहे. आणि हा जो संप आहे हा नागरिकांनाही कुठेतरी फायदेशीर ठरणार आहे, कारण की जर बँकर जर व्यवस्थित फ्रेश माइंडने असला तर त्यांचेही कामं पटापट आणि याच्याने होतील. नागरिकांना वेठीस धरण्याचा आमचा कुठलाही उद्देश नाहीये. उद्देश फक्त हा आहे की आमचा आवाज सरकारपर्यंत गेला पाहिजे, सरकार जागे झाले पाहिजे, म्हणून आम्हाला संपावर उतरावं लागत आहे.